शाळेत आणि पोरं वगैरे की आपल्या पाठीमागनं. अरे त्याला पाठीला हात एवढं पोरं निश्चित पोर आहेत. मी आलेलो भाऊन शाळेत आणि ही आपली मराठी शाळा आहे आणि ही आपली सगळी पोरं ही सगळी गल्लीतली आहेत. काय विषय नाही दाबात. आणि इथं आपल्याला मंदिरात पण जायचं पाठीमागं. आज आहे शनिवार आणि आपलं हनुमानाचं मंदिर आहे की नाही ते इकडं पलीकडल्या साईडला. हे आपल्या विठला देवीचं मंदिर आहे गावचं. मागच्या म्हणजे 1-2-3 ब्लॉकच्या आधी तुम्ही बघितले हे मंदिर. मी त्या मंदिराचं तुम्हाला ब्लॉग वगैरे दाखवले. आणि ह्याच्या पाठीमागल्या साईडला हनुमान मंदिरात येत आपल्याला दर्शन घ्यायला जायचं. ही आपली मराठी शाळा आहे. काय विषय नाही. चला मग जरासं किरकोळ त्याचं काम होतं ते काम करून लगेच आपल्याला शेताकडे पण जायचं. मम्मीने किरकोळ काम सांगितलं तेवढं करून लगेच घरी. शाळेत आणि पोरं वगैरे की आपल्या पाठीमागनं. अरे त्याला पाठीला हात एवढं पोरं निश्चित पोर आहेत. आज मराठी शाळेतनं बाहेर आलतो. तुम्हाला सांगायचं झालं तर बघतो जे विषय काय माहिती आहे काय आपली तुम्हाला म्हणजे यूट्यूबवरती जे ब्लॉग बघतात ती म्हणजे बारकी पोरं जास्त आहेत. म्हणजे जे आत्ता मी मराठी शाळेत बघितली की नाही अहो पाठलागच सोडत होती पोरं. असलं म्हणजे विशारड की नाही वाटलं भारी वाटलं सोडा. काय मग आपल्याला जायचं आता मंदिरात. डायरेक्ट मंदिरात जाऊन म्हणजे आजचा ब्लॉग बनवायचं कारण तुम्हाला लगेच समजेल. आता जातो मंदिरात दर्शन घेतो जातो. चला हे भाऊ ना हनुमानाचं मंदिर आहे. हे देवाचं देवस्थान आहे. हे आपलं ग्रामदेवस्थान आहे. ग्रामदैवत आपलं महापुडीचं. रितेश पण गाडी घेतल्या. आज आहे शनिवार. मंदिरासमोर राहू पुढे लाव जरा. आपल्याला मेन म्हणजे भाऊ आज दर्शन घ्यायचं म्हणून दर्शन घेण्यासाठी आलेलो. जय हनुमंतराया. हे आपलं हनुमानाचं मंदिर आहे भावानं. आत्ताच जाऊन आलो आम्ही याच्यातनं येतो मंदिरातनं जाऊन आलो. मम्मीने सांगितलेलं आकडी घ्यायची होती शेतात ना. आकडी घ्यायची होती आपल्याला म्हणून आकडी घ्यायला आलो. हे रित्या त्यांचं शेत आहे बघा. हे सगळं त्या झाडापर्यंत पाठीमाग आणि इकडं खाली नदीपर्यंत. आपली नदी आहे इथं बॅक साईडला लगेच लागत्या. त्यामुळे दाखवतो तुम्हाला लगेच. ते वरच्या साईडला आपलं शेत आहे आणि इथं खायला साईडला लगेच नदी आहे. हे बघा कसं आहे क्वालिटी विषय आहे का तुमच्याकडं असं. क्वालिटी म्हणजे क्वालिटीचा विषय म्हणजे आमचं गाव. तर भावानं आत्ताच त्या मम्मीने सांगितलेली आकडी ती आकडी घेतल्या आणि आता आम्ही जाणार घरी. तिथे एक मोरपीस गावलं काय विषय नाही. आणि आता आम्हाला जायचं घरी. आत्ताच जेवले हे बघा. रितेश आलता जेवायला आणि आता आम्हाला जायचं बाजार भोगावला. जायचं ते काय काय रित्याची साखर काय काय मिळते ते घेऊन यायचं त्याच्यामुळं. आणि आजचा दिवस आमचा असाच जाणार आहे. त्यामुळे काय विषय नाही. तुम्ही ब्लॉगमध्ये कंटिन्यू राहा. बघतो तुम्हाला काय काय पुढचे अपडेट्स वगैरे म्हणजे तुमचं ब्लॉगमध्ये काय काय होणार आहे ते सगळं दाखवतो. चला मग जाऊया आता बाजार भोगावला. रितेशाला गाडी घेऊन आता जाणार आम्ही डायरेक्ट बाजार भोगावला. बाहेर जरा टेन्शनमध्ये येत वाटते. तर चला ही आमची गल्ली, ही इकडची गल्ली आणि ही आमच्या घराकडे जायची वाट इथनं. मग काही विषय नाही. तर चला मग जाऊया आता डायरेक्ट बाजार भोगावला. काका स्टँड पडा. हा कुठं रे पुढं पुढे पेट्रोल पंपाच्या समोर. पेट्रोल पंप आधार कार्ड त्याची साखर. रितेश आला साखर घ्यायला. आम्ही आली बाजार भोगावा. तिथं आम्ही ते बिल तीन पावती त्यांनी केली. ते घेणार साखर. सुट्टी नाही नुसती साखर. खा की खा. नुसती साखर काय ते मी खाणार ना. हे झाड दुकानात साखर इथल्या भावना तर साखर आहे बघा.
आता आम्ही जाणार घरला. एवढंच कामाचं आमचं. आजचा दिवस कसा कसा वाया गेला ते सगळा बघा. भाड्याला फोन लावतो मोठ्या म्हणून. हॅलो 200 रुपये ना काय ते दादा सल्ल्याच आहे का? सल्ला आहे बरं बरं हा सल्ल्याच आहे. बरं टाक मला पेमेंट टाक ऑनलाईन. घरात आता डायरेक्ट भेटू आपण संध्याकाळी. चला झोपून उठून चला मग नंतर भेटतो. बाय बाय.